नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं तू ही रे माझा मित्र या मालिकेचे आपण आज इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकणार आहोत. प्रेक्षकांनो, आजचे एपिसोड खूप छान दाखवलेला आहे. तुम्ही खूप हसाल, पोट धरून धरून असाल. ते का हसणार आहे की आता ईश्वरी मामीचाच डाव मामीवरच उलटवते. ते कसं? चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. आपण बघितलंच की ईश्वरी आणि नम्रता हे दोघीजणी आजींना दागिने दाखवण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेलेल्या असतात. नमू म्हणते आजींना की आजी, आवडलेत का दागिने? आजी म्हणतात खूपच सुरेख झालेत ग. आजी म्हणतात की किती नाजूक काम केलं आहेस. नमू म्हणते की थँक्यू आजी. आजी म्हणतात की ईश्वरी, तुम्ही दोघी बहिणी किती गुणी आहात ग. इतक्या कमी वेळात तिने इतके सुंदर दागिने बनवलेत. आजी म्हणतात की बरं नम्रता, आता आलीयेस तर इथेच थांब. सगळे मिळून संक्रांतीचा सण साजरा करू आपण. आणि नमू ईश्वरीकडे बघते. नमू म्हणते की आजी, अहो आई बाबा तिथे. आजी म्हणतात की अगं, त्यांना पण आपण इथेच बोलावून घेऊयात ना, काळजी कशाला करतेस. आणि बघा आता इकडे ईश्वरीवर नवीन संकट ओढवतं. ती म्हणते की आई इकडे कशी येईल आणि आजींच्या आग्रहाखातर आई इथे आली तर सर कसे बघतील तिच्याशी, काय माहीत. आणि प्रेक्षकांनो, तेवढ्यात तिथे मामी येतात आणि म्हणतात की काय चाललं आहे. मामी म्हणतात की अगं हे बघ, नम्रताने किती सुंदर दागिने बनवलेत. मामी म्हणतात की छान आहेत. आजी म्हणतात की बरं वल्लरी, तू ईश्वरीच्या घरी जाऊन तिच्या आईना बाबांना हळदी कुंकू देऊन संक्रांतीचं आमंत्रण दे. आणि बघा इकडे मामी ना खूप घाबरते आणि म्हणते की कोण, मी. आजी म्हणतात की अगं रितसर बोलवायला नको का त्यांना संक्रांतीला. आणि मामी म्हणतात की आजी, आई घरात सगळी तयारी. आजी म्हणतात की अगं ह्या दोघी बघतील ना, ईश्वरी आणि अंजली. आजी म्हणतात की तू जाऊन ये. इकडे मामी म्हणतात की आई, अहो असं अचानक सांगितल्यावर कसं, म्हणजे काय आहे. आता आजी म्हणतात की अगं मला आत्ता सुचलंय म्हणून सांगितलं. आजी म्हणतात तू काय चालत थोडी जाणार आहेस, गाडी घेऊनच जाशील ना. मामी म्हणतात की हो पण. आणि आता मामी बघा डोकं दुखायचं नाटक करतात. ऐको आई, काय ना ऍसिडिटी खूप वाढली आहेत, माझं डोकं खूप दुखतंय. तो मी काम करते, जरा औषध घेते आणि पडते हं थोड्या वेळ. ऐको ऐको खूप जोरात ठणकायला लागलेला आहे. आणि प्रेक्षकांनो, इकडे आजींना माहिती आहे की हे सगळं मामी म्हणजे वल्लरी नाटक करत आहे ते. आणि इकडे ईश्वरी पण मनोमन विचार करते की माझ्या घरी जायला अशा टाळाटाळ का करता मामी. आजी म्हणतात की काही काम सांगितलं की आमच्या सुनबाईचं हे असंच असतं. आजी म्हणतात ठीक आहे, मी अंजलीला पाठवते आमंत्रण करायला. ईश्वरी म्हणते की नाही आजी, कुणाला नाही पाठवलं तरी चालेल. आजी म्हणतात की अगं असं कसं, रीतसर आमंत्रण जायलाच पाहिजेत ना. आणि आता आजी नमूची प्रशंसा तारीफ करत असतात. त्या म्हणतात खरंच खूप कमाल कारिगिरी आहेत, खूप छान आणि सुंदर असे दागिने बनवलेस तू. आणि आता इकडे ईश्वरी त्याच गोष्टीचा विचार करते की मामीने अशी टाळाटाळ का केली. असो, आता इकडे आपण सुप्रियाताईंचा सीन बघू. त्यांनी त्या नंबर लिहितायत ज्या निलिमाताईंनी पाठवलेले आहेत ते. सुप्रिया काकू संजय काकांना सांगतात की अहो, त्या पत्रकारची बायको आहेत ना निलिमाताई, त्यांनी काही नंबर पाठवलेले आहेत, ते लिहून घेते हं. आणि बघा आता इकडे सुप्रिया काकू त्यांना म्हणतात की अहो, यातला काही लोकांकडून तरी आपल्याला काहीतरी माहिती मिळू शकते त्या कारस्थान करणाऱ्या माणसाविषयीशी. आणि इकडे संजय काका बघा प्रेक्षकांनो हतबल झालेले असतात. तेवढ्यात सुप्रिया काकू त्यांच्याजवळ जाते आणि त्या म्हणतात की या सगळ्यामध्ये खरंच तुम्हाला काही करता येत नाही, याचं वाईट वाटतं आहेत ना. संजय काका म्हणतात की हो. सुप्रिया काकू त्यांना समजावून सांगतात की प्लीज नका वाईट वाटून घेऊ. सुप्रिया काकू म्हणतात की अहो, पत्रकार सदभाईंचं नाव तुम्हालाच आठवलं की नाही, तुम्हीच मार्ग दाखवलायत ना, मग नक्कीच यावर आपल्या हाती काहीतरी लागेल. सुप्रिया काकू म्हणतात की आणि हो, मला तुमचा खूप मोठा आधार वाटतो आहे. सुप्रिया काकू म्हणतात की तुम्ही असे समोर जरी असलात ना तरी मनाला उभारी येते. सुप्रिया काकू म्हणतात की तुम्ही खात्री व्हायला अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाला आपण नक्की शोधून काढू. सुप्रिया काकू म्हणतात की सगळे पुरावे देऊ अर्णवला, या सगळ्या प्रकाराशी माझा काही संबंध नसल्याचे सगळे पुरावे देऊ. सुप्रिया काकू म्हणतात की आणि अहो, ईश्वरीचा संसार वाचवायला आपल्याला हे सगळं करावंच लागेल. संजय काकांनाही प्रेक्षकांनो खूप खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं. ते का की त्यांचं असं म्हणणं आहे की मला ह्या सगळ्यात काहीच करता येत नाही. पण असो, आता बघा इथे ईश्वरीन त्यांच्या घरी म्हटलं तर सगळेजण बसलेले असतात. मामी असते, नमू, अंजली, इशू आणि मामा. पण मामांना हे दागिने बघून खूप आवडतात. ते म्हणतात की अरे वा वा,
ईश्वरी, नम्रता, काही कमाल केली आहेस तुम्ही दोघांनी. मामा म्हणतात की सुंदर झाले दागिने, हो की नाही. अंजली म्हणते की प्रश्नच नाही. अंजली म्हणते की आता दागिने घालायला थोडा वेळ आहे, तर मग आपण चिंटूला सांगूया का ट्राय करायला. आणि तेवढ्यात अर्णव खाली येतो, म्हणून अंजली त्याला आवाज देते की चिंटू. अंजली म्हणते की ये जरा इकडे ये, आता आलाच आहे तर हे दागिने ट्राय करून बघ ना, म्हणजे काही चेंजेस असतील तर आताच करता येतील ना. आणि अर्णव आता काहीच रिॲक्ट होत नाही. ईश्वरीकडे बघतो आणि दागिन्यांकडे बघतो. सगळ्याच जणांचं लक्ष अर्णवकडेच असतं. इकडे मामी मनोमन म्हणते की वा वा वा, आता तर मजाच येणार आहे. अर्णवने हे जर दागिने घातले आणि त्याला जो त्रास होईल आणि सगळा आरोप येणार ईश्वरीवर. अंजली म्हणते की काय काय असं शांत का उभा आहेस. अर्णव म्हणतो की ताई, मी आधी सांगितलं होतं की हे दागिने मी घालणार नाही. ईश्वरी म्हणते की बघितलं ना ताई, मी काय बोलले होते तुम्हाला, सर हे दागिने घालणार नाही. ईश्वरी म्हणते की सर तुमची इच्छा नाही येत ना, मग बिलकुल हे दागिने घालू नका. ईश्वरी म्हणते की काय होईल, माझी थोडी मेहनत वाया जाईल, जाऊ द्या. ईश्वरी म्हणते की आम्हा सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला हे दागिने नाही आवडत. ईश्वरी म्हणते की त्यामुळे तुमची इच्छाच नाही येत ना, मग नका घालू हे दागिने. आणि इकडे मामा सुद्धा विचारात पडतात की ईश्वरी असं का बोलते आहे. पण इकडे मामेचा चेहरा बघा, त्यांना असं वाटतंय की त्यांचा प्लॅन फसतोय की काय. अंजली म्हणते की चिंटू, तुला तुझ्या बहिणीचं ऐकावंच लागेल, तू हे दागिने घाल. अर्णव म्हणतो की ताई, मी हे दागिने घालणार नाहीये. तर मामी म्हणतात की अरे, आज तुमची पहिली मकर संक्रांत आहेत ना, मग तुला हे दागिने घालावेच लागतील रे बाळा. ईश्वरी म्हणते की सर, कुणाचाही काही ऐकू नका, तुम्हाला दागिने घालायचे नाहीयेत ना, मग नका घालू, मी परत एकदा सांगते सर. आणि अंजली म्हणते की चिंटू, तू हे दागिने घाल, माझी आणि ईश्वरीची पैंज लागली आहेत. अरे, तिचं असं म्हणणं आहे की तू हे दागिने घालणारच नाही, कारण तुला हे सगळं आवडतच नाही. आणि अंजली म्हणते की मला असं वाटतं तू माझा ऐकशील आणि हे दागिने घालशील. अंजली रिक्वेस्ट करते की प्लीज हे दागिने घाल, मला जिंकायचं आहे. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की नाही सर. ईश्वरी म्हणते की सर, दागिने बिलकुल घालू नका, मला जिंकायचं आहे. आणि ईश्वरी हे अर्णवला म्हणते की तुमची बायको जिंकावी म्हणून तुम्ही काहीही करू शकता. ईश्वरी म्हणते की हे दागिने वगैरे घालणं न घालणं काहीच नाही. अंजली म्हणते की चिंटू हे दागिने घाल. ईश्वरी म्हणते की सर, नाही घालायचे दागिने. अंजली म्हणते की चिंटू हे दागिने घाल. ईश्वरी म्हणते की नाही घालायचे. अंजली म्हणते की चिंटू काय, हे दागिने घाल. ईश्वरी म्हणते की नाही घालायचे. आणि मामा मध्ये बोलतात की अगं तुमच्या दोघींचं काय चाललं आहे. ईश्वरी मामांनाच म्हणते की मामा तुम्ही थांबाव, सर नाही घालायचे हे दागिने. अंजली म्हणते की चिंटू घालायचे हे दागिने. ईश्वरी म्हणते की नाही घालायचे. अंजली म्हणते की चिंटू घालणार हे दागिने. ईश्वरी म्हणते की चिंटू नाही घालणार दागिने. अंजली म्हणते की चिंटू घालेल हे दागिने. आता ह्या दोघींचाच वादिवाद चालू असतो, एक म्हणतं घालेल, एक म्हणते नाही घालणार. आता तेवढ्यात अर्णव इरिटेट होतो आणि म्हणतो की बास. अर्णव म्हणतो की मी हे दागिने घालून बघेल. आता ईश्वरी बघा कशी शॉक होते, असं दाखवते. ती म्हणते सर, बघा अंजली जिंकते. अंजली म्हणते की येस, बाय द वे ईश्वरी हारून सुद्धा जिंकलेली असते. इकडे मामीच्या चेहऱ्यावरचा आपण आनंद बघतोय बघा. आणि अंजली ताट उचलते आणि ईश्वरीला देते आणि म्हणते की घाला हे दागिने. ईश्वरी अर्णवला म्हणते की सर. मामा तिथनं उठता आणि म्हणतात की ये बसा. इकडे मामी म्हणते की आता खरी मज्जा येणार आहे. आणि तेवढ्यात मामा म्हणतात की मज्जा, यात तुला कसली मज्जा येणार आहे, हे आम्हाला तरी कळू दे. मामी म्हणतात की हे सगळे दागिने घातल्यावर अर्णव कसा दिसणार आहे हे बघायला मज्जा येणार आहे, हो की नाही. यावर मामा म्हणतात की अच्छा, तशी मज्जा होय. ईश्वरी अर्णवला म्हणते की सर, हारापासून सुरुवात करूया. आणि इकडे आता ईश्वरी अर्णवच्या गळ्यात हार घालत असते, पण इकडे मात्र आता नम्रताचं आणि अंजलीचं बोलणं चालू असतं. हार घालताना ईश्वरी हळूच अर्णवच्या कानात म्हणते की सर आठवतंय ना, मागे एकदा तुम्ही तुमच्या हाताने मला सगळे दागिने घातले होते. आणि प्रेक्षकांना अर्णवला खरंच आठवलेलं असतं. ईश्वरी म्हणते की आज मी तुम्हाला माझ्या हाताने सगळे दागिने घालणार. आणि ईश्वरी गळ्यात घालून झाल्यानंतर म्हणते की सर, हात ब्रेसलेट. आणि प्रेक्षकांना हे अर्णवला पण आठवतं, जेव्हा बांगड्या घालायच्या असतात तेव्हा आपण ईश्वरीचा हात
हातात बांगड्या घातल्या होत्या आणि प्रेक्षकांनो इकडे ही मामी गैरसमजामध्ये असते. तिला असं वाटतं की ईश्वरी म्हणजे अर्णवने हे दागिने घातल्यावर त्याला जो त्रास होईल आणि त्यामुळे ईश्वरी अर्णवमध्ये परत भांडणं होतील, असाच काहीसा गोड गैरसमज ईश्वरीच्या मनात झालेला असतो प्रेक्षकांनो. वल्लरीच्या मनात झालेला असतो प्रेक्षकांनो. ब्रेसलेट घालून झाल्यानंतर अंगठी घालत असते. तेवढ्यात मामा म्हणतात की असं वाटत आहे की ह्या दोघांचा आज साखरपुडा आहे. बरी अंगठी घालून झाल्यावर ती बघते तर अर्णव लगेच हात खाली करून घेतो. ईश्वरी अर्णवला म्हणते की सर एकदम बढिया दिसतायत. अंजली म्हणते की खरंच खूप मस्त दिसते. आता मामीला पण प्रेक्षकांनो प्रशंसा तारीफ तर करावीच लागेल ना. ती पण म्हणते की एकदम रॉयल दिसतोय. ईश्वरी म्हणते की सर मी तुमचे छान फोटोज काढते. आणि बघा आता फोनच्या निमित्ताने ईश्वरीने त्या फोन खाली एक डबी सुद्धा लपवलेली असते. आणि बघा प्रेक्षकांनो ही ईश्वरी सुद्धा मामींच्या पुढची आहेत. तुम्हाला बोलली होती ना तुमचं हसून हसून खरंच पोट दुखेल, तर तेव्हा हाच तो क्षण जेव्हा तुमचं हसून हसून खूप पोट दुखणार आहेत. बघा आता इकडे ती डबी सुद्धा ती हातात घेते आणि तो फोटो काढण्यासाठी हातात घेते. आणि बघा प्रेक्षकांना इकडे ही मामी वेगळ्याच गैरसमजामध्ये असते आणि ईश्वरीने आता तिचा प्लॅन ती स्वतः मामीवर उलटवणार असते. तर बघा त्या डबीमधली पावडर सगळी मामीच्या पाठीवर टाकत असते आणि तेवढ्यात मामी म्हणतात की फोटो तर काय व्हिडिओ काढायच्या लायकीचा होणार आहेत. मामी म्हणतात की अर्णवचं माकड होणार आहे थोड्या वेळाने. माकड प्रेक्षकांना आता माकड कोणाचंच होणार आहे हे तर आता आपल्याला माहीतच आहे, पण आता हे थोड्या वेळात आपण बघणार देखील आहोत की माकड नक्की आता कुणाचं होतं ते. आणि इकडे ईश्वरी ती पावडर मात्र मामीच्या पाठीवर स्प्रेड करतच असते. मामी म्हणतात की अर्णवचं सगळं अंग खाजायला लागणार आणि नंतर ईश्वरीवर ओरडणार. आणि बघा प्रेक्षकांना ईश्वरी असं कोणालाच दिसू देत नाही की ती तिच्या पाठीवर काहीतरी टाकते आहेत ते. आणि इकडे अंजली म्हणते खरंच खूप छान दिसतो आहे तू चिंटू, असं वाटतंय तू हे दिवसभर घाल. अर्णव हाताने तिला नाही असं म्हणतो आणि ईश्वरीचा आता तिची पावडर वगैरे टाकून झालेली आहेत आणि म्हणते की सर मी आता तुमचे फोटो काढते. आणि बघा आता अर्णवला आपल्याला माहितीच आहे की ईश्वरीवर खूप संताप आहे त्याचा आणि हे हलव्याचे दागिने तर घालायचे बिलकुलच नव्हते. पण अंजली आणि ईश्वरीची पैंज लागली होती तर जिंकवायचं कोणाला होतं? बहिणीला. त्यासाठी अर्णवने हे हलव्याचे दागिने घातलेले असतात. चला तर आता घातले आहे तर फोटो तर व्हायलाच पाहिजे. मग ईश्वरी त्याला म्हणते की सर हसा ना. ईश्वरी अंजलीला म्हणते की ताई तुम्ही सांगा हसायला. अंजली म्हणते की अरे हस हस की रे जरा हस. आणि इकडे ईश्वरी मात्र फोटो काढण्याचा काम करतच असते. आणि बघा आता मामा पण त्याच्याकडे हात करता. आता ईशू काही शांत बसत नाही प्रेक्षकांनो. ईश्वरीने अर्णवला दागिने घालण्यासाठी मनवलं. शेवटी मनवलं नाही, ती हारली, पण तिच्या हारमध्ये पण जीत होती. आणि आता म्हणते की त्याला दागिने दाखवा, म्हणजे असे हात असे पुढे करा, जिथे अंगठी अशी येईल, ब्रेसलेट पण येईल त्या फोटोमध्ये. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे आता ईश्वरी असे छान छान अर्णवचे फोटो काढत असते. आता ईश्वरी तर प्रेक्षकांनो आपल्याला खुशच दिसते, पण अर्णवचा चेहरा आपल्याला कधी आता आनंदी बघायला मिळेल माहीत नाही. बघा इकडे मामी ना प्रेक्षकांनो खूप म्हणजे खूप आनंदात असते. ईश्वरी म्हणते की सर एक 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 सेल्फी. आणि आता ईश्वरी सुद्धा अर्णवच्या शेजारी त्या खुर्चीवर बसते आणि प्रेक्षकांनो सेल्फी घेते. असं सेल्फीमध्ये सुद्धा आपल्याला अर्णव हसलेला दिसलेला नाही, पण त्याच्याऐवजी हसते आहे ती मामी. आणि ईश्वरी अर्णवला सेल्फी काढल्याचा फोटो दाखवते आणि म्हणते की सर बघा. प्रेक्षकांना खरंच खूप गोड आलेला असतो तो फोटो. ईश्वरी अर्णवला म्हणते की आपण एकत्रित किती बढिया दिसतो आहे. आणि मामा लगेच म्हणतात की माझा पण एक फोटो. ईश्वरी लगेच मामानं म्हणते की या 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 तुम्ही पण या. आणि बघा प्रेक्षकांना इकडे मामा सुद्धा ना खूप म्हणजे खूप फनी आहेत, खूप मजाकी आहे. ते घरात असल्यामुळे ना कुठलंच असं म्हणजे निराशा राहणार नाही, इतके ते फनी आहेत. सगळ्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं हे त्यांच्याकडनं शिकायचं. आता बघा फोटो काढण्यासाठी त्यांनी कसे कसे ते पोज दिलेले आहेत, त्यामुळे आता नमू आणि अंजली खूप खूप जोरात जोरात हसत असतात. प्रेक्षकांनो एक गोष्ट इथं मिसिंग आहेत की नाही, ती काय असणार आहेत प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला शेवटी सांगेल की ती कोणती गोष्ट मिसिंग आहेत, की सांगून देऊ आत्ताच. इथे प्रेक्षकांनो आकाशची कमी आहेत आणि आता बघा इकडे ईश्वरी तर प्रेक्षकांनो आपल्याला माहिती आनंदातच आहे. आणि आता मामी बघा कसा मक्कट डान्स करत आहेत ते.
एक 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 असा खांदा उडवत आहे. आणि बघा आता ती खाज यायला सुरुवात झालेली आता. बिचारा मामी खाजवत आहेत आणि म्हणतात की आई गं, आई गं. आणि प्रेक्षकांनो हिने तर पावडर अशा अवघड जागी टाकलेली आहे की तिथे हातच पोहोचत नाही. बिचारा मामी कसं करणार ना प्रेक्षकांनो, देवच जाणे. आता बघा मामी आई गं, उई गं करून आता उभ्या राहतात आणि आता त्यांचा एकट्याचा असा डान्स चालू होऊन जातो. आणि बघा त्या आता कशा उड्या मारता आहेत त्या, आई गं, उई गं. आणि त्यांना काय पाठ खाजवता येत नाही. त्यामुळे आता सगळेजण अचानक त्यांच्या म्हणजे सगळेजण बघायला लागतात आणि विचार करता की हे असं अचानक काय झालं. प्रेक्षकांना मामा तर डचकलेच आणि ईश्वरी मात्र तिने तिचा बदला म्हणजे ती ती कशी आहेत प्रेक्षकांना आपल्याला माहितीच, तोडीस तोड आहेत. ईश्वरी म्हणते की मामी अहो काय. मामा पण म्हणतात की मामी अहो काय होत आहे. वल्लरी चिडते आणि म्हणते की अहो मामी, अहो मामी 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 काय, तुमची मामी आहेत. मामा म्हणतात की हो सॉरी. आणि प्रेक्षकांनो इकडे ईश्वरीचा हा हसू थांबत नसतं. आणि म्हणजे कुणाचंच थांबलं नाही प्रेक्षकांनो. अंजलीला पण खूप हसायला येतं, नमूला पण खूप हसायला येतात. त्यातल्या त्यात मामांना तर प्रेक्षकांनो विचारतच सोय नाही. मामा विचारतात की वल्लरी काय होतंय काय तुला. पण प्रेक्षकांनो इकडे मामीचा डान्स ना खूपच छान रंगलेला आहे. पण डान्स असा आहे की सगळे प्रेक्षक मनोरंजन तर नाही पण कॉमेडी भरपूर झालेली आहेत. कारण हसत तर खूप आहे. आणि मामी बघा इकडे तिकडे असं वळवळ वळवळ करतात आणि म्हणतात की खाज येते. अरे काय हे. मामी म्हणतात की हा पदर पण ना प्रेक्षकांनो बरोबर आहेत. बघा पाठीला जर खाज आली तर आपलं काय होतं ना. आणि इथे एक एक ठिकाणी खाज येते. ईश्वरी म्हणते की मामी अहो मामी काय होतंय. आणि बघा आता मामी लगेच ईश्वरीवर आळ देऊन मोकळे होतात आणि म्हणतात की आता आपल्याला माहितीच आहे हे सगळं ईश्वरीनेच केलं आहेत. मामी म्हणतात की तूच केलं आहे ते. बघा सगळेजण ईश्वरीकडे बघतात आणि ईश्वरी म्हणते की मी. आणि ईश्वरी म्हणते की मी काय केलं मामी. आणि तुम्हाला असं तकलीफ होईल असं मी का करेन. मामी तेवढ्यात सांगतात की मी पाक. मामी लगेच शांत बसतात. ईश्वरी म्हणते की मी पाक काय मी पाक. आणि सगळेजण सुद्धा प्रेक्षकांना शॉक होतात की नक्की मामी असं काय बोलणार होत्या आणि ते थांबलं. कारण प्रेक्षकांनो म्हणजे सगळ्यांना एवढी मामी पोहोचलेली आहे एवढं तर माहीत नाही. फक्त एवढंच माहिती की मामी खूप तोंड करते ते. आणि प्रेक्षकांनो हा मामीचा फनी डान्स बघून ना माझंसुद्धा हसू आवरलेलं नाही आहे तर. आणि तुम्हीसुद्धा मला असं वाटतंय की तुमचंही हसू आवरणार नाही. कसा वाटला आज तोडीस तोड एपिसोड. मामा पण हसतात प्रेक्षकांनो आणि म्हणतात की अगं हे तुझा हा डिस्को डान्स आपल्या खोलीत जाऊन कर ना. मामी म्हणते की गप्प बसावं इथे मला त्रास होतो आहे. मामा म्हणतात की इथे आम्हाला सुद्धा त्रास होतोय. मामी म्हणते गप्प बसावं तुम्हाला कसला त्रास होतो आहे. मामा म्हणतात की हसू दाबण्याचा. खरंच प्रेक्षकांनो मामी चिडते आणि म्हणते की गप्प बसा. पण ईश्वरीचं प्रेक्षकांनो हसू सुद्धा दाबला जात नाहीये, ती पण हसते. आणि मामी ईश्वरीला म्हणतात की तुला तर बघतेसच हे. ऐको काय हे, ऐको हे कसं ग देवा. आणि प्रेक्षकांनो मामी गेल्यानंतर मात्र हे सगळेजण मन मोकळ्यापणाने हसतात प्रेक्षकांनो. आता मामी एवढा कॉमेडी डान्स करते आहेत ना प्रेक्षकांनो, हे आज आपण सगळ्यांनी पहिल्यांदाच बघितलं आहे. अंजली म्हणतात की अरे पण झालं काय तिला. नमू म्हणते की हां. मामा म्हणतात की अगं ती नेहमीच सुख घेत असते, आज हे कुठलं सुख घेतलं माहीत नाही. मामा सुद्धा प्रेक्षकांनो कमालीची ॲक्टिंग करतात हं. प्रेक्षकांना एक नंबर. आणि इकडे बघा आता अंजली आणि नमू हातात ताळी देऊन देऊन हसत असतात. पण इकडे अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं. प्रेक्षकांना एवढं सगळं झालं तरी आपण अर्णवच्या चेहऱ्यावर हसू नाही बघितलं, हो की नाही. प्रेक्षकांनो इकडे आता ईश्वरीला पण जरा बरं वाटलेलं आहे. इकडे मामी आता स्वतःच आरशासमोर जाऊन म्हणते लाज वाटली पाहिजे तुला वल्लरी, लाज. मामी म्हणतात की तुझा प्लॅन फसणार नाही अशी खात्री होती ना तुला. त्या दीड दमलीच्या मुलीने सगळा तुझा डाव फसला आहे. आणि बघा प्रेक्षकांना आता ईश्वरी मामीच्या रूममध्ये आलेली असते आणि म्हणते की चहा आणलाय तुमच्यासाठी घ्या. ईश्वरी म्हणते की घ्या, काही मिसळ नाहीये त्यामध्ये. आणि मामी रागाने बघतात. इकडे ईश्वरी त्यांना म्हणते की तुम्ही कितीही कारस्थानं केलीत ना माझ्या विरोधात. ईश्वरी त्यांना खडसावते आणि म्हणते की मी माझी निवड कधीच सोडणार नाही. मामी तिला म्हणतात की तू हे केलंस ते मला कळणार नाही. मामी तिची लेवल काढतात की हे सगळं करायला तुला लाज कशी वाटली नाही. तेवढ्यात ईश्वरी पण भडकते आणि म्हणते की लाज नाही वाटत
मला हे सगळं विचारायला. ती त्यांच्यावरच भडकते आणि म्हणते खालच्या पातळीला तुम्ही गेलात, मी नाही. आणि ईश्वरी सांगते की तुम्ही पावडर टाकली नाही हे मी बघितलं होतं आणि ते सुद्धा व्हिज्युअलाइज केलं आहे. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी बघून घेते की मामीने कसली तरी पावडर टाकलेली असते आणि ती म्हणते की हे खूप महंगा पडेगा. आता ईश्वरी बघून घेते की मामीने त्याच्यावर काहीतरी टाकलेलं आहे म्हणून ती फोन करते आणि म्हणते की हा तुमच्याकडे हलव्याचे दागिने मिळतात ना. आणि ती फोटो पाठवून अगदी सेम तसेच दागिने मागवून घेत असते. आणि बघा प्रेक्षकांनो असं होऊन तिने ऍड्रेस पण पाठवलेला असतो आणि तो सेट बदललेला असतो. मालिकेचा एपिसोड इथेच संपतो. आता आपण बघूया की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आता ईश्वरी मामेला सांगतात की ही बळजबरीची सूनबाई हे घर सोडून कुठेच जाणार नाहीयेत. मामी म्हणतात की हो. मामी म्हणतात की अर्णवचं तुझ्यावर प्रेम आहे हे दिसू दे ना सगळ्यांना, कर सिद्ध. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की दिसेल आणि ईश्वरी सुद्धा म्हणते की करेन मी सिद्ध. आणि बघा प्रेक्षकांना आता इथे यांच्यामध्ये चॅलेंज तर लागलेलं असतं पण इकडे अर्णव बघा त्याच्या आईची साडी ईश्वरीला हात सुद्धा लावू देत नाही. तो म्हणतो की माझ्या आईची साडी आणि तुझ्याकडे कुठून आली. अर्णव तिला म्हणतो की तिला टच पण करू शकत नाहीस तू. अर्णव तिला डायरेक्ट म्हणतो की